महिलेने 28 तारखेला ज्या दिवशी लग्न होतं त्याच तारखेला औषध खाल्लं. म्हणजे एखाद्या भोळ्या बाबड्या मुलाचं किती हे करायचं असतं. जी मुलगी लग्न झाल्यावर पण रूम स्वतःला मागते, वेगळी रूम पण तिने मागितली त्या मुलगीने. दादाबरोबर मग मी म्हटलं मी बाथरूम मध्ये जाऊन झोपतो. मग केलं ती. दिवाळीमध्ये काहीतरी असं फोनवरती बोलता ती बोलली की मी मित्राबरोबर फिरायला जाणार, एकट्या मित्राबरोबर फिरायला जाणार. मग दादा बोलला एकट्या मित्राबरोबर ग्रुपमध्ये ठीक आहे, पण एकट्या मित्राबरोबर कसं ते माझ्या घरच्यांना पण मम्मी नाही पप्पा नाही चालणार, आवडणार म्हणला तो. आमच्या घरी तसं चालणार नाही. ते बोलली माझ्या मैत्रिणी पण जातात. मग त्याच्यावरून त्यांचा वाद चालू होता. जरा त्यांनी माझ्या मुलग्याला सांगायला पाहिजे होतं, बाळा तू आमची मुलगी तुझ्या लायकीची नाही आहे म्हणून सांगितली असती तर की नाही लय बरं झालं असतं. माझा मुलगा वाचला असता. माझा हिरा होता, तो हिरा गमावलाय मी. आणि तो मुलगा मला सोडून गेला कायमचा. जगण्यात काय अर्थ आहे? जगण्यात काय जगावं मी? कशाबद्दल जगावं? मामा आला वरून खाली, असा पळत पळत आला एकदम खाली आणि म्हणला असा, हे ब्रह्मदेव जरी आला तर हे लग्न होत नाही, मी काय लग्न होऊ देणार नाही. आणि तिचं नाव त्या मुलगीचं घेतलं, मुलगीचं नाव घेतलं आणि म्हणलं तू जर लग्नाला तयार झाली तर तुला ठार मारेन म्हणलं. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना त्या पद्धतीने असं कन्क्लुजन निघतं की त्यांना लग्न मोडायचंच होतं, त्यांना लग्न करायचंच नव्हतं. म्हणून मी 5 वेळा का 4 वेळा गेलोय पोलीस स्टेशनला, तरी पण तिने अजून माझी कंप्लेंट घेतली नाही. ते बोलतात का आमच्या वकिलाला विचारतो की तुमची केस जर FIR होत असला तर घेतो करतात. माझ्या लेकाला न्याय पाहिजेच. कसा कोण जनता देणार न्याय ते जनतेलाच माहिती.